नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी ॲडव्होकेट अनिल पवार, नालंदा कन्सल्टन्सी बुलढाणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र राज्यातील सीईटी सेलच्या माध्यमातून बीएमएसच्या ज्या जागा भरल्या जातात त्या अनुषंगाने आज आपण चर्चा करणार आहोत. त्यामध्ये महाराष्ट्र राज्यात एकूण बीएमएसचे कॉलेजेस किती आहेत, एकूण जागा किती आहेत आणि यावर्षी एक्सपेक्टेड कट ऑफ काय राहू शकतो या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत. तर यावेळेसचा जो पेपर आहे तो इझी टू मॉडरेट अशा प्रकारचा होता आणि मागच्या वर्षीचा जो पेपर होता नीटचा तो अत्यंत टफ असा असल्यामुळे मागच्या वर्षी कट ऑफ हा लो गेलेला होता. परंतु यावर्षी इझी टू मॉडरेट असा पेपर असल्यामुळं 2023-24 त्याचबरोबर 2024-25 ला जो कट ऑफ होता त्याच पद्धतीचा कट ऑफ यावेळी राहण्याची शक्यता आहे. परंतु सर्वप्रथम आपण कॉलेजेस जे आहेत त्या कॉलेजच्या अनुषंगाने चर्चा करू. तर महाराष्ट्र राज्यात एकूण बीएएमएसचे 153 कॉलेजेस आहेत, ज्यामध्ये 5 डीम कॉलेजेस आहेत. या डीम कॉलेजेसमध्ये एकूण 600 सीट्स बीएमएसच्या आहेत. 22 कॉलेजेस जे आहेत ते गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत आणि मागच्या वर्षी बरेचशा प्रायव्हेट कॉलेजेसला मान्यता मिळालेली असल्यामुळं 126 कॉलेजेस हे सेमी गव्हर्नमेंट म्हणजे ज्याला आपण प्रायव्हेट म्हणतो असे कॉलेजेस आहेत. एकूण संख्या जर पाहिली आपण तर गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेजेसची मिळून जवळपास 11,889 ही मागच्या वर्षी अशी संख्या होती. यावर्षी सुद्धा काही नवीन कॉलेजेस वाढण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे बीएमएसची जी सीट्स आहेत त्या सुद्धा वाढण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, आपण 2024-25चा जर कट ऑफ पाहिला तर आपल्याला आपण सेफ रँकमध्ये आहे किंवा नाही किंवा आपण सेफ झोनमध्ये आहे किंवा नाही हे आपल्याला निश्चित समजण्यासाठी मी आपल्याला कॅटेगरी वाईज 2024-25चा जो कट ऑफ होता तो मी सांगतो. 2024-25 मध्ये एससी कॅटेगरी हा विद्यार्थी 357 मार्कवर आणि 4,67,050 या ऑल इंडिया रँकवर बीएमएस हे कॉलेज त्यांना मिळालेलं होतं. त्यानंतर शेड्यूल ट्राईब हा विद्यार्थी 278 मार्कवर 6,77,397 या ऑल इंडिया रँकवर कॉलेज मिळालेलं होतं. व्हीजेए हा विद्यार्थी 455 मार्क घेऊन 2,73,982 या ऑल इंडिया रँकवर कॉलेज मिळालेलं आहे बीएमएसचं. त्यानंतर NT1 हा विद्यार्थी 367 मार्कावर 4,42,539 या ऑल इंडिया रँकवर कॉलेज मिळालेलं आहे. त्याचबरोबर NT2 4,48,676 या ऑल इंडिया रँकवर 365 मार्क आणि NT3 4,76,463 353 मार्क्स या मार्क्सवर कॉलेज मिळालेलं आहे. त्यानंतर ओबीसी या प्रवर्गासाठी 4,19,340 या ऑल इंडिया रँकवर 378 मार्क्सवर कॉलेज मिळालेलं आहे. एकंदरीत 2024-25चा हा जो कट ऑफ होता तर यावेळेसचा पेपर जो होता तो सुद्धा इझी टू मॉडरेट अशा पद्धतीचाच होता आणि यावर्षीचा पेपर सुद्धा इझी टू मॉडरेट अशाच पद्धतीचा असल्याने मी आता जो काही चर्चा केलेली आहे आणि ऑल इंडिया रँक आणि एक्सपेक्टेड जे मार्क्स होते ते सांगितलेले आहेत. तर त्यामध्ये कमी जास्तीत जास्त 5-10 मार्क प्लस मायनस जर धरले तर आपण सेफ झोनमध्ये आहात असं समजण्यास काही हरकत नाही. तर या प्रकारची माहिती आपणास वेळोवेळी मिळत राहावी म्हणून चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.